मनोज जरांगे पाटील यांचं मला झुकतं माप आहे. माझा एकही आमदार फुटलेला नाही. मी सगळ्या प्रकारचा खर्च करू शकतो. फक्त एकाच अटीवर, ते म्हणजे मला मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा घोषित करा, महायुतीचा चेहरा म्हणून. अशी अट एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या समोर टाकली होती. एकदा अपघाताने मुख्यमंत्री पद मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्या हार्ड बार्गेनिंग व्यक्तिमत्वाला जो काही आकार दिला, तो आकार आता धडकी भरवणारा ठरलेला आहे. तो देवेंद्र फडणवीस, आर एस एस आणि बाकीच्या निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांना. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांचं प्रपोजल, त्यांचं प्रेझेंटेशन हे धुडकावून लावावं, असं शहा यांच्या व्यापारी वृत्तीच्या राजकारणावर एक वजन टाकलेलं आहे, दबाव टाकलेला आहे. आणि आपण त्याच संबंधी अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्यात. एक तटस्थ भूमिकेतून आपण चर्चा करत असतो. हे बघा, अंतरवाली सारटीमध्ये आता मनोज जरांगे पाटील उमेदवार उभे करायचे की पाडायचे या संबंधीचा काही वेळामध्ये ते निर्णय होईल. तत्पूर्वी एकनाथ शिंदे यांना मनोज जरांगे पाटील यांच्याकडून जो काही स्नेहभाव व्यक्त केला जातोय, त्याची पूर्ण महाराष्ट्रभर चर्चा आहे. आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधात सगळं जनमत आहे. मग ते कोणकोणती कारण आहेत, म्हणजे पक्ष फोडीचा आरोप असेल, मराठा ओबीसी वाद लावल्याचा आरोप असेल, किंवा हिंदुत्वाच्या नावाखाली वेगवेगळ्या प्रकारचे जात्यंध प्रयोग असतील, काय जे असतील. आणि अँटी इन्कम्बस अनेक आमदार तिसऱ्यांदा चौथ्यांदा उभे राहू शकणार. अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीला जर तारायचं असेल, तर मग एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची अत्यंत मोठी गरज आहे. आणि अजितदादा पवार यांच्या तुलनेमध्ये एकनाथ शिंदे यांचा आधार म्हणजे बुडत्या काडीचा आधार ज्याला म्हणावा, असा काडीचा आधार म्हणजे एकनाथ शिंदे. आणि मग या सगळ्या जमेच्या बाजू लक्षात घेऊन आपली ती काडी नाही तर मोठी काठी आहे, अशा पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी हार्ड बार्गेनिंग सुरू केलं. जसं लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या अनेक उमेदवारांवर, त्यांच्या जागांवर आक्षेप घेतला गेला होता आणि आपण कमी जागा लढवा आणि ज्या कमी जागा लढवाल त्यामध्ये आम्ही सांगू ते उमेदवार उभे करा, अशी अट टाकण्यात आली होती. परंतु एकनाथ शिंदे यांनी मोठ्या खुबेने ते सगळं नाकारलं. परंतु काही ठिकाणी त्यांना जरूर उमेदवार बदलावे लागले. त्यानंतर त्यांनी 15 पैकी 7 जागा जिंकल्या आणि आता तो स्ट्राईक रेट जो आहे त्यांचा, ते मोठं त्यांचं विधानसभा निवडणुकीमध्ये पॉलिटिकल डील करताना मोठं हत्यार ठरलेलं आहे. आपण यापूर्वी अनेकदा अनेक व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 107 ते 120 जागा शिवसेनाला त्याच असा आग्रह भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेतृत्वाकडे म्हणजे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे वारंवार धरलेला आहे. आणि मग तो का, कोणत्या मुद्द्यावर, की मतदारसंघ निहाय गणित लक्षात घ्या. शिवसेना म्हणून जे काही मातोश्रीवर आपण ज्या पद्धतीचा राजकीय दरोडा टाकला, उठाव केला आणि त्याच्यानंतर जेवढे आमदार आपल्या सोबत आलेले त्याच्यातला एकही आमदार फुटलेला नाही. उलट इनकमिंग मात्र जोरात आहे. उद्धव ठाकरे यांच्या केडरमधलं इनकमिंग आपल्याकडं जोरात आहे, हे एक जमेची बाजू आहे. दुसरं, आपली जी काही आर्थिक क्षमता आहे, ती आर्थिक क्षमता ही नव्याने सांगण्याची गरज नाही. जर संधी दिली पुन्हा मुख्यमंत्री म्हणून, तर पुन्हा सगळा खर्च करण्याची निवडणुकीचा ही तयारी आहे. तसं देखील बोलवून दाखवलं, अशी चर्चा आहे या सगळ्या गोष्टींची. वेगवेगळे राजकीय विश्लेषक दिल्ली, मुंबई सगळीकडचे ते त्या प्रकारची चर्चा करत आहेत. कुणी उघड बोलतंय, कुणी कानामध्ये बोलतंय, कुणी कुजबूज चालू आहे. आणि हे फक्त एकनाथ शिंदे यांच्या अवतीभोवती जे काही औरा, त्यांचं जे काही वलय निर्माण झालेलं आहे,
की जो अतिशय लो प्रोफाईल माणूस वाटत होता सुरुवातीला, की याचा आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते काही स्टेट वाईड असा लीडर नाहीये. हे फक्त ठाण्यापुरते वगैरे मुंबई एवढ्या पुरते मर्यादित आहेत. त्याच्यामुळे मुख्यमंत्री पद त्यांना आपण दिलं तर आपण जसं बोलू तसं ते हलतील डोलतील असं ते वाटत होतं. आणि मग देवेंद्र फडणवीस यांनी ते सगळे प्रयत्न केले. म्हणजे एकनाथ शिंदे ज्या वेळेला बोलायचे मग त्यांचा माईक हातामध्ये घ्यायचा किंवा त्यांना चिठ्ठी द्यायची, म्हणजे त्यांची फसगत होऊ नये अशा प्रकारचं ते करायचे. परंतु एकनाथ शिंदे हे भारी पडले, इतके भारी पडले की देवेंद्र फडणवीस यांना चिंता वाटायला लागली. इतकी चिंता वाटायला लागली की त्यांनी मीच सुपर सीएम आहे, माझ्यामुळेच हे सरकार आहे, माझ्यामुळेच तुम्ही मुख्यमंत्री होऊ शकलेला आहात वगैरे वगैरे असं ज्या वेळेला सांगायला सुरुवात केली त्यावेळेला धाडकाने एक पूर्ण पान जाहिरात कोसळली होती की एकनाथ शिंदे हे सर्वाधिक लोकप्रिय आहेत म्हणून. मग ती आता खासदार एक श्रीकांत शिंदे यांनी दिली वगैरे. मग ते 3 दिवस थोडंसं आबोलं झालं, नंतर पुन्हा जोडलं गेलं. आज देवेंद्र फडणवीस यांची काय अवस्था आहे? देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा येईन पुन्हा येईन ही आपली प्रतिज्ञा पूर्ण करायची. त्या दृष्टीने त्यांची सगळी ब्रिगेड कामाला लागलेली आहे. आणि इतकंच नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सगळे पदाधिकारी म्हणजे अतुल लिमये वगैरे सगळे हे हिंदुत्व आणि मुख्यमंत्रीपदी भाजपचाच चेहरा म्हणजे देवेंद्र फडणवीसच असायला पाहिजे असा दबाव वाढवतात आहे. त्या पद्धतीने सगळी रचना केली जाते. हिंदुत्वाचं कार्ड खेळलं जात आहे. या सगळ्या मुद्द्यांवर हे कितीही प्रयत्न झाला तरी तो कमी पडणार आहे. आणि ते कमी पडण्यासाठी कारण आहे की जरांगे फॅक्टर असेल किंवा अँटी इन्कम्बन्सी असेल, विकासाचं जे काही अपचन होईल एवढा योजनांचा जो काही भडीमार आहे. म्हणजे जसं शायनिंग इंडियाचं झालं होतं प्रमोद महाजनांच्या स्वर्गीय प्रमोदजी महाजन यांच्या काळामध्ये, तसं हे उलटणारं अस्त्र आहे. त्याच्यामुळे त्याचा उपयोग होणार नाही. आणि मुख्य म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा जेवढ्या जास्त होतील तेवढा फायदा मविवाला होईल असं मविवाचे नेते टीका करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपलं संख्याबळ आणि ते टिकवणारं हे लक्षात घ्या आणि मला मुख्यमंत्री पदाची पुन्हा एकदा संधी द्या असं जाहीरच करून टाका. म्हणजे सगळ्या निवडणूक कॅम्पेनमध्ये इलेक्शन कॅम्पेनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा आणि दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चेहरा वापरा अशी अट टाकली होती अमित शहा यांच्याकडे. परंतु अमित शहा यांच्यावर जो काही त्यांच्या बनिया पॉलिटिक्सवर जो काही आक्षेप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घेतला त्यामुळे त्यांना काही फारसं करता येणार नाही. म्हणून त्यांनी त्यांना आठवण करून दिली एकनाथ शिंदे यांना की तुम्ही आता आम्ही जो काही त्याग केला होता आमच्या पक्षाने, आमचे 105 आमदार असताना देखील, तुमचे कमी आमदार असताना देखील तुम्हाला मुख्यमंत्री केलेलं आहे. अगदी निष्ठावान कार्यकर्ते अभ्यासक महाराष्ट्रातले सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडचा घास काढून तुमच्या तोंडामध्ये तो भरवला. मग ते नाराज देखील झाले होते. त्यांना जाहीरपणे आदेश द्यावा लागला की तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये सामील व्हा. मग त्यावेळेचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी छाती असं म्हटलं होतं की छातीवर दगड ठेवून आम्ही मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना संधी दिलेली. आणि मग आता चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणतात आहे की आमचाच मुख्यमंत्री म्हणजे ते याच्यानंतर ठरेल निवडणुकीनंतर, अशा प्रकारचं बोलत आहेत. म्हणजे अमित शहा यांच्या व्यापारी वृत्तीच्या राजकारणाचा लाभ एकनाथ शिंदे यांना पुरेपूर गेले 3-3.5 वर्ष झालेला आहे. आणि तोच कंटिन्यू करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी आग्रह धरला होता. परंतु अमित शहा यांना आता मर्यादा आलेल्या आहेत. त्यांचं लोटस ऑपरेशन महाराष्ट्रामध्ये भलं सक्सेसफुल झालं. 2 पक्ष फोडले, गणित आखले, परंतु ते लोकसभेमध्ये काही निष्प्रभ ठरले, काही परिणाम झाला नाही त्याचा. आणि आता विधानसभा निवडणुकीमध्ये आता शहाणं व्हायला पाहिजे, आपली विचारधारा सोडायला नको आणि आपण जे काही फुटीर गटांवर अवलंबून राहून किंवा इतरांच्या कुबड्याला घेऊन असं करू नये आता, अशी त्यांना ताकीद दिली असावी. आणि त्यामुळं त्यांनी मुंबईमध्ये बोलत असताना हे जे 2 पक्ष आहेत यांना आता ह्या निवडणुकीपुरतं
ते घड्याळ आपलंच चिन्ह आहे आणि धनुष्यबाण आपलंच चिन्ह आहे असं म्हणून ही निवडणूक लढवा. मात्र 2029 साली भाजप स्वबळावर सत्तेवर येईल हे लक्षात ठेवा असं म्हणून त्यांना जे काही उत्तर द्यायचंय ते त्यांनी ते दिलेलं. आता ज्या वेळेला दिल्लीमध्ये काल मीटिंग बैठक झाली त्यावेळेला हे तीन मूर्ती सगळे तिथं उपस्थित होते अमित शहाकडे. परंतु देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार हे बाहेर पडल्यानंतर किंवा त्यांना बाहेर जा असं सांगितलं गेल्यानंतर एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यामध्ये दोघांमध्येच बराच काळ खल झालेला आहे. आणि तो खल एकनाथ शिंदे यांनी मोठ्या खुबीने केला परंतु त्यांना ते यश आलेलं नाही. अशा पद्धतीची चर्चा या सगळ्या राजकीय वर्तुळामध्ये जोरात सुरू आहे. आता महायुतीचं जागा वाटप जे काय होईल त्याच्यानंतर जे काही त्याच्यानंतर ज्या पद्धतीने निवडणुका लढवल्या जातील तो भाग वेगळा, त्याचा काय रिझल्ट येतो तो भाग वेगळा. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.